एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता सोमेश्वर नगर येथे आहोत. संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण आज या ठिकाणी मुसा काकडे कॉलेजवरती पार पडते. या ठिकाणी प्रमुख गोसावी महाराज आहेत आपल्या समोर. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महाराज नमस्ते. नमस्ते, रामकृष्ण हरी. पहिलं गोल रिंगण या ठिकाणी सोमेश्वर नगर मध्ये आज होतंय, कसं वाटतंय? फारच आनंदाचा क्षण आहे. म्हणजे वारी 12 तारखेला निघाल्यानंतर आतुरतेने वाट बघत असते, कधी गोल कधी या ब्रह्मनादामध्ये कधी आपण बुडून जावं आणि कधी ते सोपान काकांचे अश्व असे गोल रिंगण सोडतील. त्याच्यामध्ये नाळकरी, त्याच्यामध्ये विजय, त्याच्या मागे पताका, त्याच्या मागे खंडा, तुळस, आता हा अभूतपूर्व असा सोहळा वाट बघतात. काल पुरंदर तालुक्यातून काल बारामती तालुक्यामध्ये तुम्ही आगमन केलंय. पुरंदर तालुक्यामध्ये प्रशासनाकडून कशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या? प्रशासनाकडून दरवर्षी वाढीव याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सोपानकाकांचा सोहळा हा वाढता सोहळा आहे. दरवर्षी त्याच्यामध्ये एक वाढ होती. सर्वांना ज्यादा लाख सव्वा लाखाचा समाज आता आहे. त्यामुळे शासनाकडून जो काही स्वच्छतेसाठी सॅनिटेशन, टॉयलेट, पाण्याचे टँकर, डॉक्टर आणि या सगळ्या सुविधा चांगल्या प्राप्त होतात पूर्ण रस्त्यामध्ये. अतिशय सुंदर पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या असल्याच्या भावना पालखी प्रमुख गोसावी महाराज यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. अगदी काही वेळामध्येच या ठिकाणी गोल रिंगणाला सुरुवात होते. आपण पाहू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळे टाळकरी, वारकरी, विनाकेरी, पकवाजवाले हे सर्व आता आपल्या तयारी झालेली आहे त्यांची सर्वांची आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी गोल रिंगणाला सुरुवात होते. Wow.